गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पहा, आपण लास्ट लेक्चरला काय केलं तर स्टॅटिस्टिक पेपर फर्स्टचा सेकंड चॅप्टर स्टार्ट केलं. पहा काय नेम होतं आपलं सेकंड चॅप्टरचं, तर रिग्रेशन ॲनालिसिस. त्यामध्ये आपण काय काय पाहिलं होतं तर रिग्रेशन ॲनालिसिसची डेफिनेशन पाहिली होती, त्याचे काही सब पॉईंट्स पाहिले होते. त्यानंतर रिग्रेशनचे दोन इक्वेशन्स पाहिले होते, एक्स ऑन वाय अँड वाय ऑन एक्स. त्यामध्ये रिग्रेशन कोएफिशियंट्स पाहिले होते. कशाला म्हणायचे रिग्रेशन कोएफिशियंट, तर बी सफिक्स एक्स वाय आणि बी सफिक्स वाय एक्स, याला तुम्ही काय म्हणणार आहेत, रिग्रेशन कोएफिशियंट असं म्हणणार आहेत. नेक्स्ट अजून काय पाहिलं होतं आपण, तर रिग्रेशन कोएफिशियंटच्या प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या. पहा, स्टेटमेंट्स दिलते, त्याचे काही फॉर्म्युले राईट डाऊन करून दिलते आणि त्यावरचे काही एक्झाम्पल्स घेतले होते. एक एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला दिलं, प्रत्येकाने सॉल्व केलं असेलच. प्रत्येकाने होमवर्कला दिलेले क्वेश्चन सॉल्व करत चला. पहा, ते तुमच्यासाठी खूप युजफुल आहेत, एक्झामसाठी तुम्हाला उपयोगी पडतील. ठीक आहे. सो आता या लेक्चरमध्ये काही राहिलेले एक्झाम्पल्स आपल्याला घ्यायचे आहेत आणि नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करायचे. ठीक आहे. सो आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. पहा क्वेश्चन, द रिग्रेशन इक्वेशन्स आर. तुम्हाला काय दिलेले आहेत, हे रिग्रेशन इक्वेशन्स दिलेले आहेत. कोणते, 3x मायनस वाय मायनस 5 इज इक्वल टू 0 अँड 4x मायनस 3y इज इक्वल टू 0. हे दोन रिग्रेशन इक्वेशन दिलेत. म्हणजेच कोणते, एक्स ऑन वायचं एक असेल आणि वाय ऑन एक्सचं एक रिग्रेशन इक्वेशन असेल. फाइंड अरिथमॅटिक मीन ऑफ एक्स अँड वाय. तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, एक्स आणि वायचं अरिथमॅटिक मीन कॅल्क्युलेट करायचं आहे. तर कसं कॅल्क्युलेट करणार, अरिथमॅटिक मीन ऑफ एक्स अँड वाय मीन्स तुम्हाला एक्स बार कॅल्क्युलेट करायचं आहे अँड वाय बार कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला गिव्हन रिग्रेशन इक्वेशन्स दिले ते पहा, तुम्हाला एक्स बार आणि वाय बार काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. सो ॲन्सरमध्ये गिव्हनमध्ये काय काय दिलं आहे ते लिहून घेतलं अगोदर. काय दिलं आहे, दोन इक्वेशन्स, 3x मायनस वाय मायनस 5 इज इक्वल टू 0 अँड 4x मायनस 3y इज इक्वल टू 0. मग फर्स्ट इक्वेशनला 5 लेफ्ट हँड साईडला काय निगेटिव्हमध्ये आहे, तो जर राईट हँड साईडला घेतला तर तो काय होईल, पॉझिटिव्ह होईल. Therefore 3x मायनस वाय इज इक्वल टू 5 अँड 4x मायनस 3y इज इक्वल टू 0. असे गिव्हन इक्वेशन्स आपल्याला राईट डाऊन करता येतील. नेक्स्ट काय केलंय, टेकिंग बार ऑन बोथ साइड वी गेट. बार का घेतलाय, कारण आपल्याला अरिथमॅटिक मीन ऑफ एक्स अँड वाय कॅल्क्युलेट करायचं आहे आणि अरिथमॅटिक मीन ऑफ एक्स अँड वाय काय असतं, तर एक्स बार आणि वाय बार असतो. त्यामुळे काय घेतलंय, ह्या दोन्ही इक्वेशनचं बार घेतलंय. पहा, Therefore 3x बार मायनस वाय बार इज इक्वल टू 5, त्याला इक्वेशन 1 दिलंय, अँड 4x बार मायनस 3y बार इज इक्वल टू 0, त्याला इक्वेशन 2 दिलंय. पहा, कॉन्स्टंटचा जरी बार घेतला तरी कॉन्स्टंट ॲज इट इज राहणार आहे. त्यामुळे 3, 5, 4, -3 हे जे कॉन्स्टंट्स व्हेरिएबल्स आहेत ते ॲज इट इज राहतील. ठीक आहे. नेक्स्ट, नाव सॉल्व इक्वेशन 1 अँड 2. आता तुम्हाला काय करायचं, या दोन इक्वेशनवरून एक्स बार आणि वाय बारची व्हॅल्यू काय करायची आहे, फाइंड आउट करायची आहे. तर कशी फाइंड आउट करतात, दोन सायमल्टेनियस इक्वेशन कसे सॉल्व करतात तुम्हाला माहीतच आहे. त्याच टाईपमध्ये तुम्हाला काय करायचे, हे इक्वेशन्स सॉल्व करायचे. ठीक आहे. सो मल्टिप्लाय इक्वेशन 1/3 अँड सबस्ट्रॅक्ट फ्रॉम 2. का केलं असं, आपल्याला कोणत्या तरी एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट काय करावं लागेल, सेम करावं लागेल. मग पहा, इक्वेशन 1 मध्ये वाय बारचा कोएफिशियंट काय आहे, तर 1 आहे आणि इक्वेशन 2 मध्ये काय आहे, वाय बारचा कोएफिशियंट 3 आहे. तर आपण काय केलंय, वाय बारचा कोएफिशियंट सेम केलाय. त्यामुळे काय करावं लागेल, इक्वेशन 2 मध्ये तर वाय बारचा कोएफिशियंट 3 आहे पण इक्वेशन 1 मध्ये नाहीये. सो काय करावं लागेल, इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तुम्हाला माहीतच आहेत. पहा, सायमल्टेनियस इक्वेशन्स कसे सॉल्व करतात, कोणत्या तरी एका व्हेरिएबलचं कोएफिशियंट सेम करावं लागतो. तर काय केलंय, मग मल्टिप्लाय इक्वेशन 1/3 अँड सबस्ट्रॅक्ट फ्रॉम 2. तर काय करायचं आहे, इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करायचे आणि जे आलेलं इक्वेशन आहे ते इक्वेशन 2 मधून सबस्ट्रॅक्ट करायचे. ठीक आहे. सो काय केलं, मग इक्वेशन 2 राईट डाऊन केलं अगोदर, 4x बार मायनस 3y बार इज इक्वल टू 0. नेक्स्ट मायनस काय केलं आहे,
जे 3ने मल्टिप्लाय केलेले इक्वेशन आहे ते राईट डाऊन केले. काय येईल मग 9x बार मायनस 3y बार इज इक्वल टू 15. या दोन्ही इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर काय होईल पहा नेक्स्ट स्टेप. देअरफॉर मायनस 5x बार इज इक्वल टू मायनस 15. दॅट इम्प्लाइज x बार इज इक्वल टू पहा 5 आणि x बार मध्ये मल्टिप्लायचं साईन आहे, त्यामुळे जो -5 आहे तो 15ला काय होईल तर डिवाइड होईल. देअरफॉर x बार इज इक्वल टू -15 डिवायडेड बाय -5 इज इक्वल टू काय होईल तर 3 होईल. सो तुमचं रिक्वायर्ड आन्सर काय राहील x बार इज इक्वल टू 3. आता तुम्हाला अरिथमॅटिक मीन ऑफ x मिळालाय. आता तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे काय तर अरिथमॅटिक मीन ऑफ y. तर कसं कॅल्क्युलेट करतात, जर ही x बारची व्हॅल्यू काय करायची आहे कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये तुम्हाला सबस्टिट्यूट करायची आहे. ठीक आहे, आता कोणत्या इक्वेशनमध्ये पहा मी इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केली आहे. पुट द x बार इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. वी गेट काय होईल मग x बारची व्हॅल्यू जर इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केली तर 3 × 3 मायनस y बार इज इक्वल टू 5. देअरफॉर y बार हा काय केलाय राईट हँड साईडला घेतलाय आणि जो 5 आहे तो काय घेतलाय लेफ्ट हँड साईडला घेतलाय. नेक्स्ट स्टेप काय होईल मग y बार इज इक्वल टू 9 मायनस 5 इज इक्वल टू 4. देअरफॉर y बार इज इक्वल टू 4. म्हणजेच काय केलंय आपण जे गिव्हन दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलते रिग्रेशन इक्वेशन्स दिलते ते सॉल्व केलेत आणि त्यावरून तुम्ही काय कॅल्क्युलेट केलंय तर अरिथमॅटिक मीन ऑफ x अँड y कॅल्क्युलेट केलाय. तर काय आलाय पहा अरिथमॅटिक मीन ऑफ x अँड y. तर x चा अरिथमॅटिक मीन आलाय 3 अँड y चा अरिथमॅटिक मीन आलाय 4. तर पहा अशा टाईपचे एक्झाम्पल्स सॉल्व करायचे असतात. आता एक एक्झाम्पल सेम टाईपचं एक्झाम्पल आहे ते तुम्हाला होमवर्कला दिलेलं आहे. ठीक आहे, पहा नेक्स्ट होमवर्कचं एक्झाम्पल दिले तुम्हाला. काय दिलंय गिव्हन 2 रिग्रेशन लाईन्स y इज इक्वल टू 4x अँड y मायनस x इज इक्वल टू 6. फाइंड x बार अँड y बार. तर काय दिलंय दोन रिग्रेशन लाईन्स दिलेल्या आहेत तुम्हाला आणि तुम्हाला x बार आणि y बार काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर कसा कॅल्क्युलेट करताना पहा तर y बार इज इक्वल टू 4x बार काय करायचं दोन्ही इक्वेशन्सचा बार घ्यायचा आहे आणि हे दोन इक्वेशन्स फॉर x आणि y साठी काय करायचे सॉल्व करायचे. सायमल्टेनियस इक्वेशन जसे सॉल्व करता सेम त्या टाईपने सॉल्व करायचे. ठीक आहे, सो हे होमवर्कसाठी एक्झाम्पल आहे, प्रत्येकाने सॉल्व करायचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. If standard deviation of x is equal to 1, standard deviation of y is equal to 2, r means correlation coefficient, r is equal to 0.7, find byx and bxy. म्हणजेच तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे रिग्रेशन कोएफिशियंट्स कॅल्क्युलेट करायचे आहेत आणि गिवन मध्ये काय काय दिलं आहे तर स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ x दिलं आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ y दिलं आहे आणि कोरिलेशन कोएफिशियंट r दिलाय. तर कसं सॉल्व करणार आहेत हे तुम्ही तर तुम्हाला प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत पहा. प्रॉपर्टीज ऑफ रिग्रेशन कोएफिशियंट त्यामध्ये b सफिक्स yx आणि b सफिक्स xy चे अनदर फॉर्म्युले दिलेले आहेत. तर काय फॉर्म्युला आहे पहा b सफिक्स yx इज इक्वल टू r इंटू स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ y डिवायडेड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ x. हाच फॉर्म्युला का यूज केला कारण याच्या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला गिव्हन मध्ये दिलेल्या आहेत म्हणून हा फॉर्म्युला यूज केला. हा फॉर्म्युला तुमच्या प्रॉपर्टीज मध्ये आहेत पहा. तुम्ही प्रॉपर्टीज राईट डाऊन करून घेतल्या असतील त्यामध्ये हा फॉर्म्युला पहा चेक करा कोणत्या तरी प्रॉपर्टी मध्ये आहे. ठीक आहे, सो byx इज इक्वल टू r इंटू स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ y डिवायडेड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ x. त्यामध्ये काय केलं ते गिव्हन व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या दॅट इज इक्वल टू 0.7 इंटू 2 डिवायडेड बाय 1. तर b सफिक्स yx याची व्हॅल्यू तुमची काय आली आहे 1.4 आली आहे. नेक्स्ट b सफिक्स xy कसं कॅल्क्युलेट करणार आहे b सफिक्स xy which becomes equal to r into standard deviation of x divided by standard deviation of y. हा सुद्धा फॉर्म्युला तुमच्या प्रॉपर्टीज मध्ये दिलेला आहे. इज इक्वल टू सगळ्या व्हॅल्यू गिव्हन मधल्या सबस्टिट्यूट करा. r is 0.7, standard deviation of x is 1 and standard deviation of y is 2 which becomes equal to 0.35. Hence b suffix xy is equal to 0.35.
म्हणजे काय काय आन्सर्स आले तुमचे गिवनमध्ये रिग्रेशन कोएफिशियंटचे BYX इज इक्वल टू 1.4 अँड BXY इज इक्वल टू 0.35. पहा अशा टाईपचे जर एक्झाम्पल तुम्हाला एक्झामला आले तर तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजेत. खूप इझी एक्झाम्पल्स आहेत पहा, एका मिनटामध्ये सॉल्व होऊ शकतात. सो हे छोटे छोटे एक्झाम्पल्स प्रत्येकाने करायचे आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पहा तुमचा नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ BYX इज इक्वल टू -1.8 BXY इज इक्वल टू -0.2. हे काय आहेत तर रिग्रेशन कोएफिशियंट्स दिलेले आहेत. And variance of x is equal to 4. Find the standard deviation of y and covariance of x and y. तुम्हाला काय गिव्हन मध्ये दिलंय तर रिग्रेशन कोएफिशियंट्स दिलेले आहेत. व्हॅरियन्स ऑफ x दिलाय दॅट इज द सिग्मा x स्क्वेअरची व्हॅल्यू दिलेली आहे 4. आणि काय फाइंड आउट करायचं आहे तर स्टँडर्ड डेविएशन ऑफ y दॅट इज सिग्मा y तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. अँड कोव्हॅरियन्स ऑफ XY तुम्हाला काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे. सो आन्सरमध्ये पहा क्लेम म्हणजे तुम्हाला काय फाइंड करायचं आहे तर स्टँडर्ड डेविएशन ऑफ y अँड कोव्हॅरियन्स ऑफ XY. नेक्स्ट लाईनला काय दिलं आहे गिव्हन दॅट म्हणजे तुम्हाला ज्या गिव्हनमध्ये व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या राईट डाऊन केल्या ते पहा काय गिव्हनमध्ये दिलं आहे तर BYX इज इक्वल टू -0.8 BXY इज इक्वल टू -0.2 सिग्मा x स्क्वेअर इज इक्वल टू 4 म्हणजेच व्हॅरियन्स ऑफ x 4 दिला आहे. सो स्टँडर्ड डेविएशन ऑफ x काय असतं तर स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स असतं. देअरफॉर स्टँडर्ड डेविएशन ऑफ x इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 ची व्हॅल्यू काय येईल तर 2 येईल. देअरफॉर स्टँडर्ड डेविएशन ऑफ x इज 2. मग आता तुम्हाला काय करायचं आहे स्टँडर्ड डेविएशन ऑफ y कॅल्क्युलेट करायचं आहे आणि कोव्हॅरियन्स ऑफ XY कॅल्क्युलेट करायचं आहे. आता तुम्हाला रिग्रेशनच्या प्रॉपर्टीज माहीत आहेत त्यामधले फॉर्म्युले माहीत आहेत. सो मी एक फॉर्म्युला घेतला आहे पहा त्यातला BYX इज इक्वल टू R इंटू स्टँडर्ड डेविएशन ऑफ y डिवायडेड बाय स्टँडर्ड डेविएशन ऑफ x. यामध्ये तुम्हाला कोणत्या सगळ्या व्हॅल्यू माहीत आहेत फक्त स्टँडर्ड डेविएशन ऑफ y ची व्हॅल्यू माहीत नाही आहे आणि R ची व्हॅल्यू माहीत नाही आहे. ठीक आहे. सो स्टँडर्ड डेविएशन ऑफ y इज इक्वल टू काय केलं आहे स्टँडर्ड डेविएशन ऑफ y फक्त लेफ्ट हँड साईडला ठेवलं आणि राहिलेल्या सगळ्या व्हॅल्यूज राईट हँड साईडला शिफ्ट केल्या ते. ठीक आहे. आता माहिती का तुम्हाला माहीत असेल जर मल्टिप्लायमध्ये एका साईडला व्हॅल्यू असेल तर दुसरीकडे गेल्यावर डिव्हाइडमध्ये होते. सो स्टँडर्ड डेविएशन ऑफ yचं काय फॉर्म्युला तयार होईल मग B⁴YX इंटू स्टँडर्ड डेविएशन ऑफ x डिवायडेड बाय R इज इक्वल टू -1.8 म्हणजेच BYX ची व्हॅल्यू आणि स्टँडर्ड डेविएशन ऑफ x ची व्हॅल्यू यामध्ये सबस्टिट्यूट केलेली आहे. पहा आता यामध्ये तुम्हाला R माहीत नाही आहे मग स्टँडर्ड डेविएशन ऑफ y फाइंड आउट करण्यासाठी अगोदर तुम्हाला कोरिलेशन कोएफिशियंट स्मॉल r कॅल्क्युलेट करावं लागेल. सो कसं कॅल्क्युलेट केलं आहे पहा याला इक्वेशन 1 द्या. नेक्स्ट R इज इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ BXY इंटू BYX. आता तुम्ही म्हणता की याला निगेटिव्ह साईन तुम्ही का दिलं आहे तर निगेटिव्ह साईन कधी द्यायचं आहे जेव्हा तुमचे दोन्ही रिग्रेशन कोएफिशियंट्स निगेटिव्ह असतील आणि त्या दोन्ही रिग्रेशन कोएफिशियंटला सेम साईन असणार आहे. एक तर दोन्ही पॉझिटिव्ह असतील किंवा दोन्ही निगेटिव्ह असतील. का कारण तुमची अशी प्रॉपर्टी झाली आहे पहा फर्स्ट प्रॉपर्टीज तुम्हाला सांगितली होती रिग्रेशन कोएफिशियंटची की रिग्रेशन कोएफिशियंट हॅव सेम अल्जेब्राइक साईन म्हणजे जर BXY पॉझिटिव्ह असेल तर BYX सुद्धा पॉझिटिव्हच असणार आहे आणि जर BXY निगेटिव्ह असेल तर BYX सुद्धा निगेटिव्हच असणार आहे. दोन्हींना सेम साईन असणार आहे. ठीक आहे. सो आता जेव्हा दोन्ही रिग्रेशन कोएफिशियंट्स निगेटिव्ह असतील तेव्हा तुमचं कोरिलेशन कोएफिशियंट निगेटिव्ह येणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. पहा मी नोट द्यायचं विसरले हे तर तुम्ही राईट डाऊन करून घ्यायची आहे. काय नोट राईट डाऊन करता इफ द regression coefficient have both negative sign then the correlation coefficient is also negative otherwise positive. ठीक आहे. सो मग R ची व्हॅल्यू काय येईल R इज इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ B⁴XY इंटू B⁴YX. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा पहा मग त्याचं स्क्वेअर रूट किती येईल स्क्वेअर रूट ऑफ 0.36 इज -0.6 म्हणजे तुमची R ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट झाली. मग ही R ची व्हॅल्यू तुम्ही कशामध्ये सबस्टिट्यूट करणार आहात तर इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करणार आहात. देअरफॉर पुट द व्हॅल्यू ऑफ R इन इक्वेशन 1. मग
ती व्हॅल्यू जर तुम्ही 1मध्ये सबस्टिट्यूट केली तर तुम्हाला कशाची व्हॅल्यू मिळेल, तर स्टँडर्ड डेविएशन ऑफ वाय मिळेल. देअरफॉर स्टँडर्ड डेविएशन ऑफ वाय इज इक्वल टू 6. म्हणजे किती व्हॅल्यू येणार आहे स्टँडर्ड डेविएशन ऑफ वायची, 6 येणार आहे. आता नेक्स्ट तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय कॅल्क्युलेट करायचं आहे. आता तो कसं कॅल्क्युलेट करणार, तर कोरिलेशन कोएफिशियंटचा फॉर्म्युला मी इथे यूज केला आहे. बाय डेफिनेशन काय फॉर्म्युला होता, आर इज इक्वल टू कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय डिव्हायडेड बाय स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स इंटू स्टँडर्ड डेविएशन ऑफ वाय. मग काय होईल, स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स आणि स्टँडर्ड डेविएशन ऑफ वाय कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वायला डिव्हाइडमध्ये आहेत. जर ते लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केले तर ते काय होतील, मल्टिप्लाइडमध्ये होतील. मग कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वायची व्हॅल्यू काय राईट डाऊन करता तुम्ही, देअरफॉर कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू आर इंटू स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स इंटू स्टँडर्ड डेविएशन ऑफ वाय. मग आरची व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट केलेलीच आहे, ती किती होती, -0.6 होती. इंटू स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स किती आली आहे, तर 6 आली आहे. ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स आय थिंक तुम्हाला 2 आलेली आहे आणि स्टँडर्ड डेविएशन ऑफ वाय किती आलेली आहे, 6 आलेली आहे. सगळ्या व्हॅल्यूज तुम्ही काय करायच्यात, गिव्हनमधल्या सबस्टिट्यूट करायच्या. देअरफॉर कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय किती येईल तुमचा आन्सर, तर -7.2 होईल. पहा क्वेश्चनमध्ये 2 क्वेश्चन्स होते, एक तर स्टँडर्ड डेविएशन ऑफ वाय कॅल्क्युलेट करायचं होतं आणि एक कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय. एक्झाममध्ये तुम्हाला कोणतंही एक विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, सो व्यवस्थित सगळे क्वेश्चन्स करा. पहा खूप इझी क्वेश्चन्स आहेत, फक्त कोणता फॉर्म्युला तुम्हाला कुठे यूज करायचं आहे ते समजलं पाहिजे. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन हे होमवर्कसाठी आहे तुमच्या, सो तो मी अगोदर एक्सप्लेन करून सांगते आणि मग तुम्ही घरी काय करायचं आहे तो सॉल्व करायचा आहे. पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ n इज इक्वल टू 20, समेशन x इज इक्वल टू 80, समेशन y इज इक्वल टू 40, समेशन x स्क्वेअर इज इक्वल टू 1680, समेशन y स्क्वेअर इज इक्वल टू 320 अँड समेशन xy इज इक्वल टू 480. क्वेश्चन आहे फाइंड रिग्रेशन लाईन्स. तर तुम्हाला काय करायचं आहे, रिग्रेशन लाईन्स कॅल्क्युलेट करायच्या आहेत. तर कशा कॅल्क्युलेट करता तुम्ही रिग्रेशन लाईन्स, तुम्हाला माहीत आहे एक्स ऑन वाय आणि वाय ऑन एक्स दोन्ही कॅल्क्युलेट करायच्यात. मग आता ह्या रिग्रेशन लाईन्स तुम्हाला कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज लागणार आहेत, तर बी वाय एक्स आणि बी एक्स वाय हे रिग्रेशन कोएफिशियंट्स लागतील अँड एक्स बार अँड वाय बार हे अरिथमॅटिक मीन ऑफ एक्स अँड वाय लागतील. आता तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे, रिग्रेशन किंवा अरिथमॅटिक मीन कसं कॅल्क्युलेट करतो तुम्ही, एक्स बार इज इक्वल टू 1/n समेशन एक्स, या फॉर्म्युलाने तुम्हाला एक्सचा अरिथमॅटिक मीन मिळेल. वाय बार इज इक्वल टू 1/n समेशन वाय, यावरून तुम्हाला अरिथमॅटिक मीन ऑफ वाय मिळेल. हे तुम्ही सॉल्व करायचं आहे, मी फक्त तुम्हाला फॉर्म्युले सांगितले आहेत आणि कसं करायचं आहे ते सांगणार आहे. एक्स बार वाय बार हे कॅल्क्युलेट करायचं स्टार्टिंगला. नेक्स्ट आता हे स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स आणि स्टँडर्ड डेविएशन ऑफ वाय आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, कारण तुम्हाला कशाची व्हॅल्यू माहीत पाहिजे, तर बी वाय एक्स आणि बी एक्स वायची व्हॅल्यू तुम्हाला माहीत पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स आणि स्टँडर्ड डेविएशन ऑफ वाय कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय कशासाठी, तर आरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय माहीत पाहिजे. ठीक आहे, सो या तिन्ही व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड आउट करायच्यात. फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, पहा स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्सचा फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूट ऑफ 1/n समेशन एक्स स्क्वेअर मायनस एक्स बार स्क्वेअर. एक्स बार जो तुम्ही अगोदर कॅल्क्युलेट केला असेल अँड स्टँडर्ड डेविएशन ऑफ वाय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1/n समेशन वाय स्क्वेअर मायनस वाय बार स्क्वेअर, जो तुम्ही अगोदर कॅल्क्युलेट केलेला असेल. ठीक आहे, देअरफॉर नेक्स्ट काय कॅल्क्युलेट करणार मग तुम्ही, कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय. त्याचा फॉर्म्युला आहे पहा समेशन एक्स वाय अपॉन n मायनस एक्स बार इंटू वाय बार. सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला गिव्हनमध्ये दिलेल्या आहेत, ओनली तुम्ही काय कॅल्क्युलेट केलं आहे, एक्स बार वाय बार, स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स अँड स्टँडर्ड डेविएशन ऑफ वाय. नेक्स्ट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे कोरिलेशन कोएफिशियंट दॅट इज स्मॉल आर. बाय डेफिनेशन फॉर्म्युला राईट डाऊन केला आहे,
R is equal to covariance of xy divided by standard deviation of x into standard deviation of y. आता पहा ह्या सगळ्या तिन्ही व्हॅल्यू कोव्हॅरियन्स, स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ वाय या तिन्ही व्हॅल्यू वरती आपण कॅल्क्युलेट केलेल्या असतीलच, म्हणजे तुम्ही सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. मग नेक्स्ट काय केलं, रिग्रेशन कोएफिशियंट्स कॅल्क्युलेट केले. त्याचा फॉर्म्युला by(x) is equal to r into standard deviation of y divided by standard deviation of x and bxy is equal to r into standard deviation of x divided by standard deviation of y. ही झाले तुमचे रिग्रेशन कोएफिशियंट्स. नेक्स्ट आता तुम्हाला काय करायचं आहे, तर रिग्रेशन लाईन्स कॅल्क्युलेट करायच्यात. आता रिग्रेशन लाईन्स तुम्हाला माहीत आहेत कोणत्या आहेत रिग्रेशन लाईन, एक तर एक्स ऑन वाय आहे आणि दुसरी वाय ऑन एक्स आहे. लास्टला तुम्हाला सगळ्या व्हॅल्यूज ज्या तुम्ही कॅल्क्युलेट केलेल्या आहेत त्या तुम्हाला काय करायच्यात, या लाईन्समध्ये सबस्टिट्यूट करायच्यात. आणि गिव्हन लाईनचं इक्वेशन हे काय करणार, अगोदर एक्सची टर्म लिहिणार, नंतर वायची टर्म लिहिणार आणि नंतर कॉन्स्टंट येणारी टर्म लिहिणार. हे त्याचं झालं इक्वेशन. आता हे एक्झाम्पल तुम्ही काय करायचं आहे, घरी सॉल्व करायचं आहे, प्रत्येकाने व्यवस्थित कॅल्क्युलेशन करायचं आहे. पहा. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट पॉईंट पाहू. पहा तुमचा नेक्स्ट पॉईंट आहे स्टँडर्ड एरर ऑफ रिग्रेशन इस्टिमेट. तर याची डेफिनेशन काय सांगते पहा, द पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ द मीन सम ऑफ स्क्वेअर ऑफ एरर इज कॉल्ड द स्टँडर्ड एरर ऑफ द रिग्रेशन इस्टिमेट. पहा हा स्टँडर्ड एरर रिग्रेशन इस्टिमेट कशाने डिनोट करणार आहे तुम्ही, तर कॅपिटल एक्स सफिक्स वाय या व्हेरिएबलनी तुम्हाला काय करायचं आहे, स्टँडर्ड एरर ऑफ रिग्रेशन इस्टिमेट डिनोट करायचं आहे. त्याचा फॉर्म्युला दिला आहे पहा, एस वाय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1/n समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to n इन ब्रॅकेट वाय आय मायनस वाय आय कॅप इट्स स्क्वेअर. तर हा झाला फॉर्म्युला आणि वरती दिलेली आहे ती झाली डेफिनेशन. आणि हा स्टँडर्ड एरर डिनोट करता तुम्ही एस वायने. नेक्स्ट पहा स्टँडर्ड एरर हा वाय ऑन एक्सवर वेगळा आहे आणि एक्स ऑन वायवर वेगळा आहे आणि दोन्हींचेही सेपरेट फॉर्म्युले आहेत. पहा फर्स्ट आहे स्टँडर्ड एरर ऑर रिग्रेशन इस्टिमेट ऑफ वाय ऑन एक्स इज, काय फॉर्म्युला दिला आहे, तर एस वाय इज इक्वल टू स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ वाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस आर स्क्वेअर. यामध्ये जो आर असणार आहे स्मॉल आर तो काय असणार आहे, तर कोरिलेशन कोएफिशियंट असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट दिलाय पहा द स्टँडर्ड एरर ऑफ द रिग्रेशन इस्टिमेट एक्स ऑन वाय इज एस सफिक्स एक्स इज इक्वल टू स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस आर स्क्वेअर. यामध्ये पण जो स्मॉल आर असणार आहे तो तुमचा कोरिलेशन कोएफिशियंट असणार आहे. पहा या पॉईंटची डेफिनेशन, फॉर्म्युले आणि एक्स ऑन वाय आणि वाय ऑन एक्सवरचे सेपरेट फॉर्म्युले आहेत. तर प्रत्येकाने डेफिनेशन्स फॉर्म्युले राईट डाऊन करून घ्यायचे आहेत आणि हे जे वाय ऑन एक्स आणि एक्स ऑन वाय आहेत ते सुद्धा फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट डेफिनेशन पाहू. पहा नेक्स्ट डेफिनेशन आहे द रेशिओ ऑफ, कशाची डेफिनेशन आहे ही, कोएफिशियंट ऑफ डिटर्मिनेशनची. तर काय डेफिनेशन सांगते पहा, द रेशिओ ऑफ एक्सप्लेन्ड व्हॅरिएशन ड्यू टू रिग्रेशन ऑफ वाय ऑन एक्स टू द टोटल व्हॅरिएशन सिग्मा वाय स्क्वेअर इन वाय इज कॉल्ड द कोएफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन. तर कोएफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन हा काय आहे, एक रेशिओ आहे. कशाचा, तर एक्सप्लेन्ड व्हॅरिएशनचा आणि टोटल व्हॅरिएशनचा. पहा एक्सप्लेन्ड व्हॅरिएशन तुम्हाला खाली व्हॅल्यू दिलेली आहे आर स्क्वेअर सिग्मा वाय स्क्वेअर दिलेली आहे आणि टोटल व्हॅरिएशन काय असणार आहे तुमचं, तर सिग्मा वाय स्क्वेअर असणार आहे. या दोन्हींचा रेशिओ म्हणजेच काय असणार आहे, कोएफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन. बाय डेफिनेशन मग काय फॉर्म्युला तयार होईल पहा, कोएफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन इज इक्वल टू एक्सप्लेन्ड व्हॅरिएशन डिवायडेड बाय टोटल व्हॅरिएशन. एक्सप्लेन्ड व्हॅरिएशनची व्हॅल्यू आहे आर स्क्वेअर इंटू सिग्मा वाय स्क्वेअर डिवायडेड बाय टोटल व्हॅरिएशन इज सिग्मा वाय स्क्वेअर. इथे सिग्मा वाय स्क्वेअर आणि सिग्मा वाय स्क्वेअर कॅन्सल होईल. मग कोएफिशियंट ऑफ डिटर्मिनेशनची व्हॅल्यू काय राहील, ओनली आर स्क्वेअर. सो
कोएफिशियंट ऑफ डिटर्मिनेशनचा फॉर्म्युला येईल ओनली आर स्क्वेअर आणि त्याची डेफिनेशन काय? इट इज द रेशिओ ऑफ एक्सप्लेन्ड व्हॅरिएशन अँड टोटल व्हॅरिएशन. तर पहा ही डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे. आता नेक्स्ट डेफिनेशन पाहू. पहा तुमची नेक्स्ट डेफिनेशन आहे रेसिड्युअलची. तर ही डेफिनेशन काय सांगते? रेसिड्युअल इज the difference between the observed value of y and its estimate y cap is called as error in estimation or residual. रेसिड्युअललाच अदर नेम आहे पहा, एरर इन एस्टिमेशन. तर रेसिड्युअल म्हणजे काय की हा एक डिफरन्स आहे. कशाचा डिफरन्स आहे? ऑब्झर्व्ड व्हॅल्यू ज्याला की तुम्ही वाय डिनोट करणार आहेत आणि इस्टिमेट व्हॅल्यू ज्याला तुम्ही वाय कॅप डिनोट करणार आहात त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहेत? तर रेसिड्युअल म्हणणार आहेत किंवा एरर इन इस्टिमेशन म्हणणार आहेत. रेसिड्युअल ही स्मॉल ईनी डिनोट करायचं आहे. देअरफॉर त्याचा फॉर्म्युला काय येईल मग पहा. देअरफॉर रेसिड्युअल इज इक्वल टू ई इज इक्वल टू वाय आय मायनस वाय आय कॅप. यामध्ये स्मॉल ईला काय म्हणणार तुम्ही? रेसिड्युअल. वाय आय इज दी ऑब्झर्व्ड व्हॅल्यू अँड वाय आय कॅप इज दी इस्टिमेटेड व्हॅल्यू. नेक्स्ट डेफिनेशन आहे पहा तुमची रेसिड्युअल प्लॉट. तर रेसिड्युअल प्लॉट काय सांगते? इट इज ऑब्टेन्ड बाय प्लॉटिंग रेसिड्युअल्स yi minus yi cap on y axis against the xi values. म्हणजेच काय? हा प्लॉट काय असणार आहे? एक्स आणि वाय ॲक्सिसवर असणार आहेत. तुमच्या एक्स आय व्हॅल्यूज ह्या एक्स ॲक्सिसवर असतील आणि वाय ॲक्सिसवर कोणत्या व्हॅल्यूज असतील? ज्या तुम्ही रेसिड्युअलच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करणार आहात, दॅट इज वाय आय मायनस वाय आय कॅप. ह्या व्हॅल्यूज तुमच्या वाय ॲक्सिसवर असतील. असा दाखवणारा जो प्लॉट आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? तर रेसिड्युअल प्लॉट असं म्हणणार आहेत. तर काय काय सांगितले डेफिनेशन? रेसिड्युअल हे डिफरन्स असतं ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आणि इस्टिमेट व्हॅल्यूचे. आणि रेसिड्युअल प्लॉटमध्ये एक्स ॲक्सिसवर एक्स आयच्या व्हॅल्यूज असतील आणि वाय ॲक्सिसवर रेसिड्युअलच्या व्हॅल्यू दॅट इज वाय आय मायनस वाय आय कॅपच्या व्हॅल्यूज असतील. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट पाहू. पहा तुमची नेक्स्ट डेफिनेशन आहे रेसिड्युअल इन ब्रॅकेट ऑर एरर. कारण रेसिड्युअललाच तुम्ही काय म्हणणार आहात? एरर ऑफ इस्टिमेशन. रेसिड्युअल सम ऑफ स्क्वेअर त्यालाच स्मॉल किंवा लॉंग फॉर्म SSE हा त्याचा शॉर्ट फॉर्म झाला आणि त्याचा लॉंग फॉर्म काय येईल? तर रेसिड्युअल सम ऑफ स्क्वेअर ऑफ एरर. तर ह्याची डेफिनेशन काय सांगते पहा. इट इज गिव्हन बाय समेशन वाय आय मायनस वाय आय कॅप इट स्क्वेअर. तर हे तुम्हाला गिव्हनमध्ये दिलेली आहे समेशन वाय आय मायनस वाय आय कॅपची कॅप इट स्क्वेअरची व्हॅल्यू. यालाच तुम्ही काय म्हणणार आहात? टोटल सम ऑफ स्क्वेअर असं म्हणणार आहात ह्या व्हॅल्यूला. आणि मीन रेसिड्युअल सम ऑफ स्क्वेअर दॅट इज MSSE इज इक्वल टू फॉर्म्युला दिलाय पहा. समेशन वाय आय मायनस वाय आय कॅप इट्स स्क्वेअर डिवायडेड बाय n-2. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, एक्झामला विचारू शकतात. आणि टोटल सम ऑफ स्क्वेअरचा काय फॉर्म्युला आहे? तर समेशन वाय आय मायनस वाय बार इट्स स्क्वेअर आहे. नोट दिली आहे पहा. स्मॉलर द व्हॅल्यू ऑफ SSE बेटर इज फिट. म्हणजे जेवढी व्हॅल्यू तुमची SSE दॅट इज द रेसिड्युअल सम ऑफ स्क्वेअर याची व्हॅल्यू जेवढी तुमची स्मॉल असेल तेवढी ती बेटर फिट असेल. ठीक आहे, म्हणजे बेस्ट असेल. ही झाली तुमची रेसिड्युअल सम ऑफ स्क्वेअरची डेफिनेशन आणि त्याचा फॉर्म्युला. आता लास्ट पॉईंट राहिलाय पहा या चॅप्टरमधला, तो पाहू. पहा तुमचा नेक्स्ट पॉईंट आहे नॉन लिनियर रिग्रेशन. तर पहा नॉन लिनियर रिग्रेशनमध्ये जे नॉन लिनियर इक्वेशन्स आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत. पहा अगोदर म्हणजे या अगोदरच्या सिलेबसमध्ये यावरचे एक्झाम्पल्स आहेत. आत्ताच्या सिलेबसमध्ये पण तुम्हाला एक्झाम्पल्स आहेत यावरचे, परंतु ते खूप लेंदी एक्झाम्पल्स आहेत. ते तुम्हाला एक्झामला विचारले जाणार नाही. त्यामध्ये काही प्रोसिजर आहे आणि त्यावरून तुम्हाला हे एक्झाम्पल्स काय करायचे असतात तर सॉल्व करायचे असतात. तर तुम्हाला कशावर एक्झाम्पल्स आहेत किंवा कोणते कर्व्स आहेत नॉन लिनियर हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे ओन्ली तुम्हाला काय सांगणार आहेत मी, हे कर्व्स कोणते कोणते आहेत ते ओन्ली सांगते. ठीक आहे, यावरचे एक्झाम्पल्स तुम्हाला विचारले जाणार नाहीत.
ठीक आहे. सो तो नॉन लिनियर रिग्रेशन फर्स्ट कर्व आहे पहा, सेकंड डिग्री कर्व, त्याचे इक्वेशन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे कोणते कोणते कर्व आहे आणि त्याचे इक्वेशन काय आहे, कारण हे इक्वेशन MCQ मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सो फर्स्ट आहे सेकंड डिग्री कर्व, y इज इक्वल टू a प्लस bx प्लस cx², हा झाला तुमचा फर्स्ट कर्व. सेकंड आहे एक्सपोनेन्शियल कर्व, दॅट इज y इज इक्वल टू a इंटू b रेज टू x, हा तुमचा सेकंड कर्व झाला. आणि थर्ड दिलाय पहा लॉजिस्टिक कर्व और सिग्मॉइडल कर्व, त्याचा फॉर्म्युला आहे y इज इक्वल टू k डिवायडेड बाय 1 प्लस e रेज टू a प्लस bx. तर पहा तीनही कर्व आणि त्याचे फॉर्म्युले तुम्हाला सांगितले आहेत, हे फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवायचे. इथे तुमचा सेकंड चॅप्टर रिग्रेशन ॲनालिसिस हा संपलेला आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, थँक्यू.